तर सांगली जिल्ह्यातील भीवघाट जवळील गावामध्ये काल गारपीट झाली। गारपिटीमुळे द्राक्षांचं मोठं नुकसान झालं। द्राक्षांबरोबरच डाळिंब, केळी या पिकांचं देखील नुकसान झालंय। खास करून निर्यात होणाऱ्या द्राक्षांच्या बागा काही ठिकाणी कोलमडून पडल्यात। तर गारपिटीमुळे अक्षरशः द्राक्षमणी फुटून गेल्यात। भीवघाटमधील विठ्ठल कापसे यांची द्राक्ष बाग एका बाजूने कोलमडली असून 2 दिवसांमध्ये निर्यात होणारे द्राक्षांचे घड अक्षरशः गारांच्या तडाख्यामुळे फुटून कुजायला सुरुवात झाली आहे। भीवघाटमधील नुकसान झालेल्या द्राक्ष बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी। पाहूयात। सांगली जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलेला आहे। आपण सध्या आहोत भीवघाट परिसरात। ते पाहू शकता की द्राक्षबाग पडलेली आहे। साधारणतः तास ते दीड तास या द्राक्षबागावर गाराचा पाऊस आणि जोरात वारा सुटला होता। आपण पाहू शकतो की द्राक्षबागातले द्राक्ष सध्या फुटलेले आहेत आणि ह्याचं काहीसुद्धा उपयोग नाही, कारण का हे जनावराला घालण्याचे लायकीचे आहेत, कारण का एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्षे आहेत आणि हे एक्सपोर्ट क्वालिटी द्राक्षे आता ह्याला बेदानासुद्धा करू शकत नाहीत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याजवळ आहेत शेतकरी, त्यांच्याकडून जाणून घ्या ज्यांची बाग जे पडलं आहे। काय सांगाल, किती बाग होती, कसं पडलेलं का? 1.5 एकर एसएसएनचा प्लॉट आहे। हे 105 रुपये किलोच्या प्रमाणे मागितला होता एक्सपोर्टला दुबई वाह्याला, पण हे 2 दिवसात काढायचं होतं। तर काल संध्याकाळच्या दरम्यान जे 1.5 तास फिरून गारा पडल्या, त्याच्यामुळे ह्यातलं 100% जवळजवळ म्हणजे पूर्ण फुटलं आणि आता ह्याचा काही उपयोगच होणार नाही। त्याच्यामुळं कसं आहे, शासनानं थोडेफार मदत आम्हाला करावी शेतकऱ्यांनी। इथलं द्राक्ष असू दे, डाळिंब असू दे, केळी आहे, पुन्हा तुमचं गहू, सगळ्याच पिकांचं म्हणजे पूर्ण जवळजवळ नुकसान झालं आहे। आणि बेदाण्याचे रॅक पण आता पूर्ण भिजले। जो पहिला माल होता दुसऱ्या बागेतला तो काढून टाकलेला, तो पण आता लाल पडायला लागलाय सगळा भिजल्यामुळे। तुमचं किती बाग होती, किती नुकसान झाले का? माझे 4-5 एकर बाग होती। डाळिंबपैकी ते 3 एकर होतं। नवीन प्लांटेशन 1 एकर 1.5 एकर आहे। तर एक माझा आहे 50 वाटाणाचा आहे। संपूर्ण असं उद्ध्वस्त झालं आहे। शेतकरी एवढा हवाली झाला आहे ना, आज आम्ही रात्रभर कोण झोपलं सुद्धा नाही। सगळीजण असं एड्यावानी फिरते चोकडं सगळीजण, कोणाला काही सुद्धा समजणं झाले। ह्याच्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री साहेब, सगळ्या गव्हर्नमेंटला, सगळ्या शासनाला आमचा हात जोडून विनंती आहे की आम्हाला तुम्ही काहीतरी चांगली मदत करावी आणि या निसर्गापासून वाचण्यासाठी काहीतरी उपाययोजना तुम्ही विधिमंडळात मांडून काहीतरी ह्याच्यावर करावं। आमच्या आमदार साहेबांस पण आमची ही विनंती आहे की तुम्ही आमचं काहीतरी पाऊल घेऊन पुढं सगळ्यांना बोलून, सगळ्यांना संघ घेऊन काहीतरी ह्याच्यावर तोडगा काढून काहीतरी आम्हाला मदत चांगली व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे। पण शेतकरीचं मेटाकुटीला आला आहे, अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह आसिफ मुरसल, न्यूज मराठी, पळशी, भीवघाट। तर पुण्यामध्ये देखील अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फटका बसलेला आहे। आधीच टोमॅटोला कवडी मोल बाजारभाव मिळत असताना आता पावसाने टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झालाय। या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। पाहूयात। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अहमदाबाद परिसरात झालेल्या गारपिटीसह जोरदार पावसामुळे या परिसरातील ज्या टोमॅटो बागा आहेत त्या टोमॅटो बागांचं अतिशय असं नुकसान झालंय। आपण या ठिकाणी पाहू शकताय, ह्या टोमॅटो बागाच्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्या तुटल्यामुळे ही टोमॅटो जी आहेत ही जमीनदोस्त झाली आहेत। खरं तर गेले काही दिवसांपासून टोमॅटोला बाजारभाव नाही आहे। बाजारभाव कमी असताना सुद्धा शेतकऱ्यांनी ही टोमॅटोच्या बागात जगवण्याचा प्रयत्न केला। एकीकडे उन्हाचा तडाखा आहे, वातावरणातील गरमी वाढली आहे। टोमॅटो पीक हे संवेदनशील पीक असल्यामुळे त्याला वातावरणातील गरमी सहन होत नाही। एवढ्या गरमीत सुद्धा शेतकऱ्यांनी हे पीक टिकवलंय, पीक वाढवलंय। असं असताना या पिकाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आलाय। त्यातच आता काल जो जोरदार गारांसह अवकाळी पाऊस झाला, त्या पावसामुळे हे पीक पूर्णपणे या ठिकाणी मोडकं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या पिकाच्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्या सुद्धा या ठिकाणी पडल्यात। तर टोमॅटो जे आहेत हे टोमॅटो सुद्धा या ठिकाणी जमीनदोस्त झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात असं नुकसान झालेल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता अक्षरशः या ठिकाणी हे टोमॅटोचं झाड आहे आणि या टोमॅटोच्या ह्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्या या ठिकाणी मोडल्यामुळे हे टोमॅटो जे आहेत हे टोमॅटो अक्षरशः मातीमध्ये मिसळले गेलेत आणि काल ज्या गारा झाल्या त्या गारांचा ह्या टोमॅटोला फटका बसणार असून या टोमॅटोवरती गारांचे फटके बसल्याने टोमॅटोवरती टीक पडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी टोमॅटो शेतकरी आहे। दादा, काय सांगाल? खरं तर एक तर टोमॅटोला बाजारभाव नाही, त्यात तुम्ही टोमॅटो पीक जोमाने जोपासलंय, पण त्यात काल गारांच्या पावसामुळे पिकाचं नुकसान झाले। फार मोठं नुकसान आहे। गारा इतक्या झाल्या का टोमॅटो अक्षरशः पाण्यामध्ये होते रात्रभर आणि अजूनही पण आता हे माल काढतो आम्ही, पण माल विक्रीजोगा राहिलेला नाही। काय बाजार आहे आता, काय परिस्थिती बाजाराची? बाजारभाव चांगले माल निघतो याच्यात 20%, ते जातो 10 रुपये
नंतरचा माल 4-5 रुपये. गारांचा मार लागल्यामुळे ह्या टोमॅटोच्या फळांना टीक पडण्याची शक्यता असून अगोदरच बाजारभाव कमी असल्यामुळे ह्या गारपिटीने झोडपलेल्या टोमॅटोला बाजारात भाव मिळतो की नाही किंवा या टोमॅटोची विक्री होती का नाही असा प्रश्न आता या भागातील शेतकऱ्यांपुढे पडलेला पाहायला मिळत आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, अहमदाबाद, शिरूर, पुणे. तर पुणे जिल्ह्यातील शिरूर भागातली ही परिस्थिती आपण पाहिली. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान इथेही झालंय. वादळी वारा आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा पिकांसह फळबागांनाही फटका बसलाय. राहता तालुक्यातील सादतपूर येथे शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर लाखो रुपये खर्च करून तयार केलेलं पीक गारपिटीने नष्ट झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. त्यावेळेस पाऊस आणि वारा एकत्र येतो आणि त्याला जोड गारांचा जो हे झाला, गारांचे जे म्हणजे अचानक सुरू झाल्या त्याच्यामुळं जी फ्लावरिंग स्टेज जी होती तर ती तर डाऊन झालीच, पण यापुढे झाडांवर रोगराई ही भयानक प्रमाणे येणार. करपा झालं, तेल्यासारखं ह्या प्रकारचे जे रोग आहे हे लगेच अटॅक करतात आणि याच्यासाठी आता तिथून पुढचं जे नियोजन आहे हे पण फार खर्चिक आहे, कारण ते फार काय स्वस्तातले फवारे राहत नाही, त्याचे ते एकदम कॉस्टली फवारे असतात. ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. मालेगावच्या ग्रामीण भागामध्ये सलग 2 दिवस झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील गव्हाचं पीक हे जमीनदोस्त झालंय. हरभरा आणि कांदा पिकांचंही मोठं नुकसान झालंय. तर दाभाडी परिसरातील अनेक गावांना सर्वाधिक फटका बसलाय. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे गहू, त्याच्या कांदा असल्या कारणाने तो पूर्ण गारपीट झाल्या कारणामुळे तो भुईसपाट झालेला आहे. त्यात शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्या कारणाने शेतकरी हा हवालदिल झाला असून त्याने जगावं की मरावं हे त्याला कळेनासे झाले असून तरी सरकारने याचा पूर्णत्व विचार करून शेतकऱ्याला जी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी दिलेली आहे ती पुरेशी न पडणारी असून शेतकऱ्याचा विचार करावा.